नमस्ते। हे आहे आमचं कुलदैवत श्री सिद्धनाथ देवस्थान। हे मंदिर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी या गावी आहे। तर सिद्धनाथ हे खरसुंडीत आले कुठून, त्यांची महती काय आहे किंवा खरसुंडीला खरसुंडी हे नाव कसं काय पडलं हे मलाही आजपर्यंत माहिती नव्हतं। पण मी जेव्हा जाणून घेतलं तेव्हा मला वाटलं की आपल्यासारखे असे कितीतरी लोक आहेत जे खरसुंडीला जाऊन आले, वर्षानुवर्षे जात आहेत, पण त्यांना त्या मंदिराबद्दल माहितीच नाही आहे की सिद्धनाथ इथे आले कुठून किंवा खरसुंडीला खरसुंडी का बोलतात। तर आपण जाणून घेऊयात की या मंदिराचा इतिहास काय आहे। तर या मंदिराला 1100 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे। सिद्धनाथ हे महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून प्रकट झाले आहेत। त्यांचं मूळ स्थान काशी विश्वेश्वर हे आहे। तिथून ते उज्जैन येथे आले। उज्जैनमधून सोनारी म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात आले। तिथून सातारा जिल्ह्यातील म्हसवड या ठिकाणी आले। तिथून ते खरसुंडीला आले। हे स्थान शेवटचे स्थान आहे असं सांगतात। म्हणजे खरसुंडीत सिद्धनाथ स्थित झाले तेही कायमचे। कालभैरवनी प्रचंडासूर व त्याचा मुलगा सुवर्णासूर याचा वध केला व पुढे त्यांनी दक्षिण भारतात जाऊन तेथे अनेक ठिकाणी विजय मिळवले व ते म्हसवडला आले। तिथे नाथाचा नवाबा नावाचा परमभक्त होता। पूजा करण्यासाठी तो रोज येत असे व रोज नित्य नियमाने त्यांची पूजा करत असे। यावर श्री सिद्धनाथ प्रसन्न होतात व ते नवाबाला एक दृष्टांत देतात। त्या दृष्टांतानुसार त्याच्या कधीही न व्यालेल्या गायीच्या आचेतून खरवसाच्या धारू वाहू लागतात। खरवसाचे थरावर थर साठू लागले व त्यातून 2 पिंडींचा आकार तयार झाला। त्यामुळे त्या क्षेत्राला खरवडपिंडी म्हणून संबोधलं जाऊ लागलं। पुढे जाऊन त्यास खरसुंडी असं नाव पडलं। हा आहे खरसुंडीचा इतिहास।